शिकवे हैं, किस्से हैं, बातें हैं, बातें भूल जा। डॉक्टर राजेंद्र लड्ढा सर. Every problem in college has a unique solution. That is Dr. राजेंद्र लड्ढा सर. बारामती, संगमनेर, अहिल्यानगर असा तिहेरी प्रवास करत सर संगमनेर मध्ये आले आणि इथेच स्थायिक झाले. पूजा एंटरप्राइजेस सारखी इतकी मोठी फर्म आपल्या हाताशी असताना आपण स्वबळावर स्वतःचे विश्व निर्माण करावे या एका ध्यासानी सरांनी अहिल्यानगर सोडले. फिजिक्समधून फारकत झाल्यावर इलेक्ट्रॉनिक्स विभाग जेव्हा स्थापन झाला तेव्हापासून ते आज तोवर सर या विभागाचे हेड म्हणून काम पाहत आहे. काम कुठलेही असो, एकदा ते हातात घेतले की मग मागचा पुढचा विचार न करता अत्यंत सूत्रबद्ध आणि शिस्तबद्ध पद्धतीने ते काम पुरे होईपर्यंत शांत बसायचे नाही हा सरांचा खास गुण. इतकी वर्षे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये सर आहेत, पण सर उगाच आपणहून कोणाला सल्ला देत नाही आणि सल्ला दिलाच तर तो अत्यंत अचूक असतो हे प्रत्येकाने अनुभवलेच आहे. एका सायबर कॅफेतून सर मला या कॉलेज विश्वामध्ये घेऊन आले आणि मला कम्प्युटर बाबतीमध्ये फ्री हँड दिला. मग काय, सरांच्या मार्गदर्शनात मी घोडदौड सुरू केली ती आजपर्यंत सुरू आहे. त्या काळच्या पॅकार्ड बेल ते आजच्या कोर i7 पर्यंत हा प्रवास मी फक्त आणि फक्त सरांमुळेच यशस्वीरित्या पूर्ण करू शकलो हे मात्र नमूदच करायला हवं. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स, ऑप्टिकल फायबर, कम्युनिकेशन असे अनेकविध विषय सहज आणि अत्यंत सुंदर सोप्या पद्धतीने सर शिकवतात. आता सध्या ते एंटरप्रेनर घडवत आहेत. सेंट्रल परचेस विभागातील पिळूभाऊ म्हणून सर फार प्रसिद्ध, कारण एखाद्या वस्तूचे अत्यंत बारकाईने निगोसिएशन करून कमीत कमी किमतीमध्ये तीच वस्तू मिळवून संस्थेचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल हे सरच करू जाणे. या संस्थेमध्ये परचेस करताना खास करून सरांच्या मार्गदर्शनात इमानदारीने आणि अत्यंत पारदर्शक पद्धतीने काम कसे करावे हे मला सरांकडून शिकायला मिळाले. UGC कडून आलेली ग्रँट अत्यंत पद्धतशीरपणे कशी वापरली जाईल आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा कॉलेजला कसा होईल याकडे सरांचे बारकाईने लक्ष होते. त्यामुळेच आज अनेक विभाग मोठमोठ्या वैविध्यपूर्ण उपकरणांनी सज्ज झालेले आहेत. विशेष म्हणजे स्वर्गीय ओंकारनाथजी मालपाणी, स्वर्गीय माधव काका गाडगीळ यांच्या तालमीमध्ये तयार झालेले सर आज अनेक वर्षे परचेस विभाग अत्यंत उत्तम पद्धतीने सांभाळत आहेत. अनेक वेंडर्स आजही त्यामुळे सरांचं नाव घेतात. डॉक्टर अनिल रेड्डी सर, चेअरमन डॉक्टर संजय मालपाणी सर देखील लड्ढा सरांची सही असेल तर लगेच पेपरवर सही देखील करतात. इतका त्यांचा सरांवर अतूट विश्वास आहे हे आपण पावलोपावली अनुभवतो आहोत. कम्प्युटर सायन्स म्हणजे सरांचा आत्मा. माणसाने आपले चारित्र्य जपले पाहिजे, पण त्याबरोबर कमी आणि योग्य बोलत कुणालाही न दुखावता अगदी नियमात त्याच्याकडून काम कसं करून घ्यावं हे सरांकडून शिकण्यासारखं आहे. उगाच एखाद्याच्या चांगल्या कामात आपण नाक खुपसून त्याचे नुकसान करणं हे सरांना कधी आवडलं नाही. याउलट एखादी व्यक्ती जर चांगले काम करत असेल तर सर त्याच्या मागे भक्कमपणे उभे राहतात. माजी प्राचार्य स्वर्गीय कौंडिन्य सर, प्राचार्य देवचक्के सर, प्राचार्य मालवाडकर सर, प्राचार्य डॉक्टर के देशमुख सर आणि आत्ताचे प्राचार्य डॉक्टर अरुण गायकवाड सर अशा एक से बडकर एक दिग्गजांबरोबर सरांनी काम केले. आणि विशेष म्हणजे या सर्वांनी सरांच्या अचूकतेबद्दल सरांचे कायम कौतुकच केले. कोणीही सरांच्या कामाबद्दल कधीही चुकीचा शब्द काढलाच नाही. सर्वात जास्त काळ शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयामध्ये उपप्राचार्य पदावर राहण्याचा रेकॉर्ड देखील सरांच्या नावावर असावा. वयाच्या 50 नंतर PhD करण्याचा योग सरांनी घडवून आणला आणि डॉक्टर शाळीग्राम सरांच्या मार्गदर्शनामध्ये ऑप्टिकल सेन्सरवर अत्यंत अवघड असे काम सरांनी केले आणि आपली PhD पूर्ण केली. सरांनी US कडील विद्यार्थ्यांच्या रिसर्च पेपरचा रिव्ह्यू देखील केलेला आहे. अत्यंत अवघड असलेला असा परीक्षा विभाग सरांनी अत्यंत तत्परपणे आणि काटेकोरपणे सांभाळला.
परीक्षा विभागाचे जे सॉफ्टवेअर तयार झाले ते अत्यंत अचूक आणि सुलभ करण्यामध्ये सरांचा 100% सहभाग आहे हे सांगायलाच हवं. आपल्या चतुरस्त्र आणि कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर हे अविश्वसनीय अशक्य वाटणारे असे सॉफ्टवेअर श्री कवडे सर आणि गीते मॅडम यांच्या बरोबरीने सरांनी तयार करून घेतलं. पण सरांचा स्वभाव मात्र अत्यंत भारी. आपल्या कामाचं क्रेडिट कधी स्वतःला घेणार नाही आणि ज्याचं त्याचं क्रेडिट त्याला देऊन सर मोकळे होतात. सरांचा हा गुण त्यांना वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. अनेक नॅशनल सेमिनार्स, स्टेट लेवल सेमिनार्स, वर्कशॉप सरांच्या मार्गदर्शनामध्ये यशस्वीपणे कम्प्युटर सायन्स विभागाने आयोजित केले. आज कम्प्युटर सायन्स विभाग जी उत्तुंग अशी भरारी घेतो आहे त्यामध्ये सरांचे सगळ्यात मोठे योगदान आहे हे विसरून चालणार नाही. कॉलेजच्या सगळ्याच कामात सरांनी अक्षरशः स्वतःला वाहून घेतले आणि त्यामुळेच की काय सरांच्या घराची धुरा वहिनींनी अत्यंत सुंदर पद्धतीने सांभाळत सरांच्या खानपान व्यवस्थेकडे अत्यंत बारकाईने लक्ष दिले आणि त्यामुळेच आज सरांची तब्येत अगदी आधी होती तेवढीच फिट तशीच आहे. आज सरांचे जावई अत्यंत मोठ्या कंपनीमध्ये कार्यरत आहेत आणि लवकरच CA पूजा देखील कंपनी जॉईन करणार आहे. सरांचा आपल्या भावा बहिणीवर अतूट जीव आहे हे देखील सांगायला हवं. आपल्या नातवंडाबरोबर वेळ घालवता यावा म्हणून इतक्यातच सरांनी एक परदेशवारी देखील केली. मी आणि पानसरे सर म्हणजे कदाचित सरांचे जय आणि विरू, कारण आम्ही कधी सरांना वेगळं सोडतच नव्हतो. मी तरी थोडा लांब, पण पानसरे सर ते मात्र फेबिकॉल का मजबूत जोड असल्यासारखे सरांच्या बरोबरच राहिले. सर तुम्ही कामाने टायर्ड व्हाल पण रिटायर होणार नाही हे मात्र सांगतो. तुम्ही नवी इनिंग खेळायला आता तयार झाला आहात, तेव्हा तुमच्या या नव्या इनिंग मध्ये देखील तुम्हाला हनुमानाची गरज लागणार आहे. तेव्हा आवाज द्यायला विसरू नका. सख्या दुश्मनाला देखील ज्याचा हेवा वाटावा असं सरांचं काम, अशी सरांची प्रतिष्ठा. एक व्यक्ती आणि अनेक विभागाचे असामान्य नेतृत्व हे सरांचं अद्वितीय वैशिष्ट्य काही जगावेगळंच. प्रत्येक विभागाला आपल्या सातत्यपूर्ण चांगल्या निर्णयांनी, चांगल्या कामाने सरांनी योग्य न्याय दिला हे देखील तेवढंच खरं. सर आहात तसेच राहा, अगदी फिट अँड फाईन. आपले मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी मिळणारच आहे. आपले यापुढील जीवन अत्यंत निरोगी, समाधानी, आनंदी असे राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. नगमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बातें हैं. नगमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बातें हैं. बातें भूल जाती है, यादें याद आती हैं. बातें भूल जाती है, यादें याद आती हैं. ये यादें किसी दिल जानम के चले जाने के बाद आती हैं.